काही लय भारी उत्तर भेटते प्रॉपर. वृद्ध किती उंच? तरुण किती आहे? बालक आणि तरुण 4 देण्याचा फायदा आहे की आकाशात चांदण्या दिसू राहिल्या. आता तुम्हाला कसं दाखवा, आता इथं नाही दिसत, कॅमेरा क्लिअरिटी एवढे खास, पण दिसू राहिले काय विषय नाही. हा का, हां दिसले का? आयला आपल्या नगरमध्ये नाही दिसत राव एवढे बोलेगावमध्ये. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ रावतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. गाई सकाळीच आता आंघोळ बिंघोळ करून तयार झालो आहे आणि आंघोळ आहे ना तिकडे गेली, तिकडं कोपऱ्यात आंघोळ केली बघा, त्या याच्याकडे आंघोळ केली. आणि सकाळी आता आम्ही 5लाच उठलेलो आहे. एक तर विषय असा झाला, आम्ही आहे ना पोरांचा विचार झाला का बाहेर त्या पडवीत झोपायचं, पण त्या पडवीत काय झोप काय बरोबर झाली नाही, गारठाला येणं बॅकर. तर उद्यापासून विचार आहे आतमध्ये झोपतो ना आम्ही सगळे. याच्यात पाणी तापिलं आंघोळीला गाईच. ते चौथीकडे असं नाही काय? चौथीकडे दुसरी का? तिसरी आहे. आमचं आहे ना 9ला येईन, काय होईल 9ला नाश्ता चहा पाणी होईल. त्याच्या अगोदर आम्ही चाललो आता चहा. काय होईल आज सकाळ चहा नाही भेटला, डोकं चलत नाही माझं असा विषय. तुम्हाला माहिती मी घरी किती वेळा चहा घेतो, 2 ते 3 वेळेस चहा माझ्या घरीच होतो. त्याच्यामुळे आता जावंच लागेल चहा प्यायला जरा मंदिरात. आणि आता आहे ना खाणार आहो केळं बी खायची आहेत, लक्षातच नाही. डाएट काहीच काय होईल माहिती का, व्यायाम नाही केला ना तब्येत कमी नाही होणार, पण फुगतो ना आपण नुसतं, आहे का नाही. शनिवार आहे ना, हनुमंताचं दर्शन बी झालं काहीच मस्तपैकी. सर हनुमंतांना दिसून या समोरच लगेच महादेवाचं मंदिर आहे. इकडं हनुमंतच झालं, लगेच महादेवाचं मंदिर. अरेच आहे ना मस्त चहा घेऊ आता. गुळाचा आहे ना, गुळाचा चहा आहे मस्त घेऊ. घातलं गायचं इतके वेळा आता साधेच घातलं, पण आता घेऊ घातलं. काल मी फिटिंगच नाही राखली. आता फिटिंगमध्ये बघा बरं कसं आहे मोबाईल ठेवायचा. सकाळ शाळा भरली बघा आणि क्राऊड झाला लगेच बघा. एवढा क्राऊड झाला आहे. शाळा किती भारी वाटते बघा एकदम. मला आहे ना तर मी शाळेत होतो का तवाच आठवतं लगेच. हां जड जाते. हे मारलंच नाही मी कधी जिममध्ये सुद्धा. ते आता पुशअप मारले होते ना त्याच्यामुळे जरा ते जड राहिलं. आता ग्रुप ठरवून दिला आमचा आणि आमच्या ग्रुपमध्ये काहीतरी 8 जण येतं आणि आम्हाला हा पार्ट दिला बघा इथून तर ते तिकडे ते झाडाच्या कोपऱ्यापर्यंत बस एवढा आम्हाला साफ करायचा. बाकीचे ग्रुप ठरवून दिलेत. पण इथं आहे ना हे गवतले आपलं चिमूट काटेला टोचते जर वाळलेले असले तर, आहे का नाही. काय स्वच्छ झालं राव. इकडचा पट्टा अख्खा क्लिअर झाला. सर का बरं नको हो अख्खा पट्टा क्लिअर झाला. जेवण झालं काहीच आता. आणि काय होतं जेवणाला, वांग्याची भाजी आणि ठेचा आणि चपाती बस, कांदा आणि लिंबू बस एवढंच होतं. काही विषय नाही. ओके मध्ये जेवण झालं. वदनी कवळं घेतलंय आणि सगळंच घेतलंय. त्यावेळेस एक रील्स पाहिजे त्यावेळेस व्हिडिओ काढायला पाहिजे तर मी काय झाला असं नाही असला अनाउन्समेंट केली होती मी अख्खी. उद्या काढू आता, उद्या मीच करतो आता. तेव्हा व्हिडिओ तुला वाढायचंय त्यावेळेस एक रील्स काढ. तुला वाढायचं हा बरोबर. म्हणून ते ग्रुपची वाढवत होते का सगळे? ते दोघंच नव्हते का? हा बरोबर आहे. आता ती जेवायला बसले. म्हणजे ग्रुप ठरवून दिला. आता आमचं ग्रुपवाल्यांचं उद्या आहे सगळं आम्हाला सांभाळायचं उद्या कार्यक्रम. आपल्याला काम काम करायचं आपलं उद्या. टीम्स ठरवल्या जातात, त्याचा एक उद्देश ठरवला जातो. आता तुम्ही ह्या कॅम्पसाठी सर्वजण आलेला आहात, तर आजच्या आता आपला हा जो कॅम्प चालू आहे याचं थीम काय आहे? मेथीची भाजी तुम्ही किती खाल्लेली आहे? माग मेथीची भाजी लईत 60. मी एक दिवस 80 रुपयाची मेथीची भाजी घेतली. म्हणजे घ्यायचीच नव्हती, परंतु इतकी बळजबरी होती की घ्यावंच लागणार होती. ठीक आहे, म्हणून 80 रुपयाला घरी घेतली. ठीक आहे, बळजबरी मुलींच्या बऱ्यापैकी लक्ष झाली काय मुलांना नंतर समजू.
कार्यक्रम उरकले आणि आता आम्हाला हे फॉर्म दिलेत बघा, तुम्हाला दाखवतो. म्हणजे ग्रामस्थांची सगळी माहिती याच्यावर, मग तुम्ही ती माहिती विचारायची आणि ती याच्यावर भरायची. असं टास्क आहे आम्हाला. प्रत्येकाला 2-2 फॉर्म दिले, 2 घरामध्ये जाऊन विचारायचे. प्रत्येकाला 2 दिले. तुला किती दिले? एकच दिलंय. 2 घे, अजून 1 घे. आम्ही एकटीनेच करायचे एवढे. कुटुंब प्रमुख लक्ष्मण चव्हाण. एक झालाय तुम्ही पाहिला आत्ताचं कसं झालं. थोडासा दाखिला मी पुढचं नाही दाखिलं, पण झालं एक कागद झाला. आता दुसरा मला थोडा कॉन्फिडन्स आला. आता अजून एक घर घेतलाय मी आणि तिथं आता आशाचा फॉर्म आहे. आशा भरणार तिथं फॉर्म. बघू आता काय होतं. काही हा व्ह्यू बघा यार. घर कसं म्हणजे एकदम काय व्ह्यू पॉईंट आहे बघा घरापासून. इकडे ऊसाचे हे शेती आहे आणि इकडे हे म्हणजे रेल्वे पटरी. इथून रेल्वे जाताना काय भारी वाटत असं राव. काय व्ह्यू पॉईंट आहे बघा. असं या साईडला घर आहे आणि इकडे हे बघा असं व्ह्यू पॉईंट आहे. इकडे गाय म्हशी म्हणजे किती भारी वाटतं विचार करा. आयला खरंच अशा ठिकाणी राहायला पाहिजे माणूस. समोर अशी रेल्वे पटरी आहे बघा. काही लय भारी उत्तर भेटत प्रॉपर. किती फॉर्म राहिले? आता काय 3 फॉर्म राहिले अजून. आईला हो, पण उत्तर लय भारी तो. काही म्हणा उत्तर लय भारी. नाही सगळं मिळून किती? 6 मोठे बारकाले. वृद्ध किती तुमचं? दोन आणि बालक तरुण किती आहे? बालक आणि तरुण 4. सगळे सर्वे बिर्वे खतम झाले ना. आणि आता ना केळी घेतली होती. केळी खात चाललो आता परत कॉलेजवर आपलं शाळेवर. देण्याचा फायदा आहे की आकाशात चांदण्या दिसू राहिल्या. आता तुम्हाला कसं दाखवा, आता इथं नाही दिसत. कॅमेरा क्लिअरिटी एवढे खास, पण दिसू राहिले काय विषय नाही. हा का? हां दिसले का? आयला आपल्या नगरमध्ये नाही दिसत राव एवढे. बोलेगावमध्ये इथून नाही एवढं तरी दिसू राहिली. एकच दिसत होती तेवढी मोबाईलमध्ये, जास्त नाही. तर मग इकडं कुठं आहे का अजून? आहे येत त्या डोळ्याने दिसत आहे. याने कुठे दिसू राहिले. इकडे एक हे. आता जेवायचं कार्यक्रम आहे सध्या. पिठलं भाकरी. तुम्हाला मी दिसतं का ना काय माहिती. पिठलं भाकरी ते आज जेवायला. कांदा, पिठलं भाकरी आणि लिंबू, बस. काय विषय नाही जेवायला. काही रात्रीचं बघा कसं आहे. काही तुम्हाला दिसत आहे का ना काय माहिती त्याच्यामध्ये. पण एवढा अंधार झाला आहे सगळीकडे बघा. पलीकडे शाळा वेळ आहेत आणि इकडे आपलं भोजनालय आहे. तुम्हाला दाखवलं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये. ज्याने मागचा ब्लॉग नाही पाहिला त्याने जाऊन बघा. हे भोजनालय आणि इथं झोपत आहेत पोरं. काही पोरं आतमध्ये झोपत आहेत. इकडं रूम दिसली का लाईटमध्ये. मोठा टी व्ही बी. चपात्या आल्यात आपल्या. भाकरी का चपात्या आहेत? चपात्या आणि पिठलं म्हणजे तव्यावरचं बेसन म्हणता येईल. काय विषय नाही. कांदा बिंदा घ्या आता फक्त. कालचे शंकरपाळे तेच राहिले काही थोडे म्हणजे खाल्ले पोरांनी थोडेसे. आईला बॅग तिकडेच राहिले आणि थोडे तसेच राहिले. आता ते बी घेऊन जेवायला लगेच. आपण सर्वेक्षण करायला गेलो तर काय मग? हा आहे ना. तिकडूनच थांबलो आपण आता. जमला खटका आता. बेकार गार वाटायला लागले. अख्खं केवढं गार लागते बघा. जेवण काम झाले पण आता लय गार लागू राहिले. स्वेटर घालावं लागेल. गाईज काल आहे ना बाहेर झोपल्यामुळे एवढं गारठा लागलाय. आता इकडं रूममध्ये झोपणार आहे. काही सगळे आता बेंचवर बेंच टाकले. काही गार आहेत आणि काही सतरांचे आहेत. हां सारखे होते तिकडे म्हणजे भरपूर जागा होईल. शेकोटी चालली काय जेवण काय विषय नाही. मग रिझर्व आजचा व्लॉग तुम्हाला जाते इथे एंड करतो. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला फॉलो